नमस्कार मित्रांनो, मी भूषण म्हात्रे आणि मी सध्या उत्तराखंड दुर्गम व्यास करत असलेल्या कालापानी येथील काली माता मंदिरामध्ये कैलाश मानसरोवर, आदि कैलाश, ओम पर्वत या ठिकाणांची यात्रा करणारे यात्रेकरू प्रथम महाकालीची प्रार्थना आणि दर्शन करूनच आपल्या सुखरूप प्रवासासाठी आशीर्वाद घेतात। तर चला आपण पण करूया माता कालीचं दर्शन। बोला जय माता दी। उत्तराखंडच्या कालापानी येथील काली माता मंदिरात येण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला धारचूला येथे यावे लागेल। धारचूला येण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक आहे ते मध्ये काठगोदाम। काठगोदाम वरून धारचूला येण्यासाठी डायरेक्ट बस किंवा टॅक्सी मिळून जाईल। तसेच धारचूला येण्यासाठी हल्द्वानी, अल्मोडा आणि पिथौरागड यांसारख्या प्रमुख शहरातून धारचूला येण्यासाठी डायरेक्ट बस किंवा टॅक्सी सुद्धा मिळून जाईल। काली माता मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी धारचूला वरून गुंजीपर्यंत यावे लागेल। धारचूला पासून 4x4 च्या व्हेरिकलने तुम्ही गुंजीपर्यंत जाऊ शकता। धारचूला पासून गुंजी हे साधारण 70 किलोमीटर अंतरावर आहे। डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर मेरे उत्तराखंड में, बादलों की ओर थे ओढ़नी वादियां, गीत सुनाए मीठे मीठे मेरे उत्तराखंड में। हो पिजो रे मेरे पहाड़ को, हो पिजो रे मेरे पहाड़ को, ठंडो पानी ठंडो पानी ठंडो पानी ठंडो पानी। धारचूला वरून थोडे पुढे आल्यावर रस्त्यात तवाघाट नावाचे एक ठिकाण लागतं। डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर मेरे उत्तराखंड में। तवाघाट हेच तेच ठिकाण आहे जिथून द्वारमावरून येणारी द्वाली गंगा आणि कालापानीवरून येणारी काली नदी ह्या दोन नद्यांचा संगम होतो। तवाघाट वरून द्वारमावेली आणि पंचाचोली बेस कॅम्प कडे जाण्यासाठी 2 रस्ते लागतात आणि आपल्याला पंचाचोली बेस कॅम्प याच रस्त्याने जावे लागतं। थोडे पुढे आल्यावर मालपा नावाचं एक गाव लागतं। हे तेच ठिकाण आहे जे की काही वर्षापूर्वी आदि कैलाश यात्राचा एक पडाव होता। मात्र 1998 मध्ये या ठिकाणी मोठी लँडस्लाइड झाली आणि पूर्णच्या पूर्ण गाव उद्ध्वस्त झालं। थोडे पुढे आल्यावर बुंदी गाव, नामजुंगडंगा, छाले हे ठिकाण लागतात। छाले या ठिकाणी जिथे तुमच्या आदि कैलाश यात्रेचे परमिट चेक केले जातात। नंतर थोडे पुढे आला आपल्याला गुंजी हे ठिकाण लागते। गुंजीमध्ये राहण्यासाठी ऑप्शन मिळून जातात। जर तुम्ही आदि कैलाश आणि ओम पर्वत या ठिकाणांना भेट देण्यासाठी येत असाल तर काली माता मंदिराला भेट देणे आवश्यक आहे। उत्तराखंडातील पिथौरागड जिल्ह्यातील शांत व्यास खोऱ्यात बसलेले हे पवित्र मंदिर आदि कैलाश पासून 28 किलोमीटर अंतरावर कालापानी येथे आहे। भव्य पर्वतांनी वेढलेले काली माता मंदिर हे आदि कैलाश व ओम पर्वत यात्रेतील भाविकांचे एक आध्यात्मिक थांबा म्हणून काम करते। गुंजीवरून जेव्हा तुम्ही ओम पर्वत दर्शन करण्यासाठी जात असताना 10 ते 12 किलोमीटर आणि 12,000 फूट उंचावर खडबडीत रस्त्याचा प्रवास करत असताना रस्त्यामध्ये कालापानी या ठिकाणी एक मंदिर लागते आणि हे मंदिर आहे ते म्हणजे काली माता मंदिर। तसेच ही तीच जागा आहे जिथून काली माता नदी उगम पावते। आदि कैलाश आणि ओम पर्वत यात्रा करणारे यात्रेकरू प्रथम आपला प्रवास सुखाचा, सुरक्षित आणि सुखरूप व्हावा यासाठी महाकालीची प्रार्थना करतात।
काही वर्षा अगोदर हे मंदिर एकदम छोटस होतं, मात्र त्यानंतर ह्या मंदिराच्या आसपास आर्मीचे कॅम्प सेटअप झाले आणि त्यानंतर त्यांनी ह्या मंदिराचा विस्तार केला. तसेच खालपासून ते मंदिरापर्यंत संपूर्ण रस्त्याची सजावट स्वतःच केली. कालीमाता मंदिरामागे एक पौराणिक कथा सुद्धा सांगण्यात येते. असे मानले जाते की महाभारताचे संकलन करणारे महान ऋषी व्यास यांनी मंदिराच्या दरीत मागे असलेल्या गुफेत ध्यान केले होते. त्यांच्या ध्यानादरम्यान कालिमा वेद व्यासांसमोर प्रकट झाली आणि कालीमातेच्या सन्मानार्थ मंदिर बांधण्याची सूचना केली. मंदिर दिसायला छोटे आहे, परंतु मंदिराची महती खूप मोठी आहे. मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर आतमध्ये 2 मंदिरे आहेत. एक आहे ते कालीमाता मंदिर तर दुसरं आहे ते म्हणजे महादेवाचं मंदिर. कालीमाता मंदिरामध्ये कालीमातेच्या मूर्तीचं दर्शन होतं आणि ह्याच मूर्तीच्या पायाखालून एक पाण्याचा झरा वाहताना दिसून येतो आणि हेच आहे काली नदीचं उद्गम स्थान. कालीमाता मंदिरातील एवढ्याशा छोट्या झऱ्यातूनच विशाल काली नदी उगम पावते. मी असा कधीही विचार पण केला नसेल, जी विशालकाय काली नदी जी संपूर्ण धारचुलामध्ये वाहत असते तिचा उगमस्थान या मंदिरातील एका छोट्याशा झऱ्यापासून होत असेल. कालीमाता आणि काली नदीचे दर्शन करून झाल्यावर दुसऱ्या मंदिरामध्ये मी महादेवाची पूजा केली. या मंदिर परिसरात हनुमानाचं मंदिर सुद्धा आहे. तसेच मंदिर परिसरात भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती देखील आहे, जी आध्यात्मिक देवतांच्या मिलनाचे प्रतीक आहे. काली नदी वर्षातील 6 महिने ही भारतामध्ये वाहत असते, तर उरलेले 6 महिने ही नेपाळमध्ये वाहत असते. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बोला हर हर महादेव.